नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत संजय गांधी निराधार योजनेसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर आज लाभार्थ्यांच्या खात्यावर 6 कोटी रुपये जमा होणार आहे। तर नेमकी बातमी काय आहे? तर मित्रांनो, अनेक जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे पैसे जमा होणे सुरू आहे, परंतु अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपासूनचे पैसे अनेक लाभार्थ्यांना अजून मिळाले नाही। अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आजची बातमी महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तुम्हाला माहीतच आहे की आपल्या चॅनलवर आपण या योजनेविषयी नवीन अपडेट माहिती सर्वप्रथम देत असतो। यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा मित्रांनो, आता ही महत्त्वपूर्ण बातमी। ही बातमी संगमनेर येथील आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 6 कोटी वर्ग केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या 3 महिन्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ वृद्धापकाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 18,274 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 5,96,65,900 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी वर्ग होत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। तर पहा मित्रांनो, येथे आमदार अमोलजी खताळ यांनी सांगितले आहे की सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्यांचे पैसे 5,96,00,000 रुपये हे बुधवारी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे माननीय आमदार अमोल खताळ यांनी ही माहिती दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, आता पुढे विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यावरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागला होता। मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात 2 कोटी रुपये वर्ग झाले होते, परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले। तर मित्रांनो, येथे आपण आता पाहू शकता, मागील महिन्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते आणि अजून काही लाभार्थी लाभापासून वंचित होते। त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर आता हे 5,96,00,000 रुपये बुधवारी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। तर मित्रांनो, तुम्हीही कॉमेंट करून कळवा की तुम्हाला किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे बाकी आहे, म्हणजेच सर्वच लाभार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल। कारण बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरपर्यंतचे पैसे जमा झालेले आहे, परंतु काही जिल्ह्यात सप्टेंबरपासूनचे पैसे काही लाभार्थ्यांना मिळाले नाही। तर मित्रांनो, आता चिंता काळजी करू नका, कारण येणाऱ्या 2-3 दिवसात 6 कोटी रुपये जमा होणार आहे आणि ज्यांना हे पैसे मिळाले त्यांनीही कॉमेंटमध्ये पैसे किती मिळाले आणि तुमचा जिल्हा कोणता हे अवश्य कॉमेंट करून कळवा। तुमच्यासारख्या इतरही लाभार्थ्यांना माहिती मिळण्यास मदत मिळेल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा। तर पहा मित्रांनो, पुढे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024 या संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण 6,280 लाभार्थ्यांना 2,61,00,000 रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले आहे। तर पहा मित्रांनो, आपण ही बातमी पाहू शकता। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या योजनेतील वेगवेगळ्या गटानुसार येथे हे पेन्शन अनुदान वर्ग करण्यात आलेले आपल्याला येथे पाहता येत आहे।
तर या अनुदानाचे वितरण आज तुमच्या खात्यात हे पैसे संध्याकाळपर्यंत जमा होणार असल्याचे आमदार साहेबांनी सांगितले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थोडा कालावधी लागला आहे. आज संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. ज्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, संगमनेर तालुक्यात हे पैसे आज संध्याकाळपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुद्धा आजपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. तर आपण येथे पाहू शकता, आमदार साहेबांनी येथे ही माहिती सांगितली आहे. तर मित्रांनो, आता चिंता काळजी करू नका. आता राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, पैसे मिळाले की किती मिळाले आणि तुमचा जिल्हा कोणता कॉमेंट करून अवश्य कळवा. आणि ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनीसुद्धा किती महिन्याचे पैसे बाकी आहे आणि जिल्हा कोणता हे अवश्य कळवा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.